हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कशा आहात सगळे? होप्स सगळे स्वस्त असेल. तर आज मी ब्लॉगची सुरुवात थोडी लास्ट केली, म्हणजेच दिवसाच्या लास्ट सायंकाळला. त्याचं कारण की आज मगाशी तुम्ही बिरोल बघितला, म्हणजेच ब्लॉगच्या सुरुवातीला जो बिरोल बघितला, तर ते म्हणजे ॲक्च्युली होतं की मी ते पॅकिंग केली थोडी. काही सामान पॅक केलेलं आहे मी, वरचे डबे वगैरे जे की खाली होते. तर का केलं वगैरे ते सगळं पुढे माहिती पडेलच. पण थोडं इथे पण काही पिशव्या ठेवल्या आहे ज्याच्यामध्ये सामान पॅक केलं आहे. इकडे पण काही पिशव्या ठेवलेल्या आहे आणि बरंचसं सामान पॅक पण करायचं आहे. तर का करतो आहे आणि कशासाठी, तर ते तुम्हाला पुढे कळेलच. याला मोठ्या मुश्किलने उठवून बेडशीट नीट करून बसवलेलं आहे. कारण आमची एक सवय आहे की आम्ही बेडशीट, अख्खी बेडशीट बेडवरची काढून बसतो. शटअप चुप. तर असं आहे, आमचं चालूच राहतं. आणि याचं कसं असते, हा दिवसभर बसतो ऑफिस करत, तर बेडवरच बसतो, त्याच्यामुळे पूर्ण बेडशीट इकडे तिकडे होऊन जाते. आणि मला राहावलं नाही जात, असं वाटतं कधी क्लीन करते, कारण एक सवय पडून गेलेली आहे आणि ती सवय आता कंटिन्यू सुरू आहे. पण आधी इथलं थोडं क्लीन केलं, कारण भरपूर दिवस झाले होते इथलं क्लीन नव्हतंच केलं. आणि माझे जे छोटे छोटे क्यूट प्लांट आहे, आणि थोड्या वेळ आधी मी सगळं हे प्लांट्स वगैरे छान क्लीन करून घेतले आणि याच्यावर पाणी वगैरे शिंपडलं. बघू शकता तुम्ही, असे पूर्ण छान ग्रीन पानं आले आहे मनी प्लांटचे. Hey guys, welcome back to new vlog. Good morning. कशा आहात सगळे? तर आमची मॉर्निंग थोडी आज लेट झाली, कारण आम्ही काल लेट झोपलो. हे बघा, झोपेमध्ये ब्रश करणं सुरू आहे. आणि एक पण दिवस रेस्ट नाही मिळत, त्याच्यामुळे पण होतं. आणि तू वेळेवर जेवण नाही करत, तुझं टाईम नाही आहे रेग्युलर, त्याच्यामुळे सगळं तुझं हेल्थ इश्यू निघणारच. पण तुझे पुढे जाऊन खूप हेल्थ इश्यू निघणार आहे, कारण तू बसून राहते कंटिन्युअसली, तू उठत पण नाही मदत. तुला मी कितीदा सांगितलं, उठ आणि फिरत जा थोडा, माहितीये का? तू आज सुट्टी आहेस तुला, तर आज थोडे काम आहे ते करून घेऊ बाहेरचे. जर बँकमध्ये वगैरे जायचं होतं तर ते कामं करून घेतो. आणि परत मला पण थोडं जायचं आहे बाहेर, बघू आता. मला माझं थोडं ब्लाऊजचं अस्तर वगैरे आणायचं आहे, ते पण घेऊन येईल. हेच नाही तर समोरच्या रूममधलं पण सामान भरपूर करायचं आहे. आणि दिवाणमध्ये कपडे वगैरे आहे, वेस्टेज कपडे वगैरे, ते सगळे पॅक करायचे आहे एका वेगळ्या पिशवीमध्ये. सो गावाला पण जायचं होतं. आई भरपूर दिवस झालाय म्हणत आहे ये आंब्याचा रस खायला. आम्ही अजूनपर्यंत आंब्याचा रस खाल्लेला नाही आहे. आम्ही बोलतो की आज आंबे आणू, उद्या आंबे आणू, पण आणायला वेळच मिळत नाही. आणि गौरवचं ऑफिस असल्यामुळे त्याला मी संध्याकाळी कुठे पाठवत नाही. नाहीतर आम्ही गावाला असायचो ना, सगळ्यात पहिलेच आंब्याचा रस, कारण आईला इतकी हौस आहे की आंबे घेते ती लवकरच. जसं आंबे आले ना मार्केटला की तसं घेते ती. तर आई पण बोलत आहे की ये गावाला, इकडेच ये, मग इकडे आली की खा आंब्याचा रस वगैरे. पण आता आमचं जायचं खूप इच्छा आहे. A few moments later. तर काहीच आता 9:30 वाजले आणि मी टाकली आज सुट्टी, कारण की बरं नाही वाटत आहे. कसं असतं ना, कधी इच्छा नाही झाली तर नाही काम करत मी, विनाकारण स्ट्रेस नाही देत डोक्याला. पण की आज तसंही मला ना बरं नाही वाटायला. कारण की रोज जेवण म्हणजे असं करतो मी, जसं 1-2 घास खाल्ल्यासारखं जेवण करतो ऑफिसमध्ये. तर काहीच आता 9:30 वाजले आणि आता जाऊन येतो, भादरून येतो. थोडंसं लय झालं आहे, केसले पांढरे बी येऊन राहिले. मेहंदी लावतो, कलर नाही करत असतो आपण, हे मागं लागते माया. कोणता विचार करून राहिलो? तर मी जाऊन येतो, मग बोलतो मी तो म्हणतो ब्लॉग पूर्ण पूर्ण ब्लॉग समजलं का? सामान आणायचं काय आलं सामान तुला सांगते, मग फोन करशील मला. ठीक आहे. तर आज थोडंसं बाहेर जायचं आहे, काम आहे 1-2. ठीक आहे, तर आज सुट्टी घेतली मी, म्हणून बरं नाही म्हणून घेतली. बरं नाही म्हणून घेतली आहे. ऑफिसवाल्यापर्यंत वाट लावून तुझ्या वर नोटिफिकेशन करायचं फ्रंट रेस्ट. आज तसं बरं नाही वाटून राहिलं ना, अंगपाय दुखून राहिलं खूप, तर भयंकर होऊन राहिलं. तर जाऊन येतो आणि बोलतो. म्हटलं आज म्हणजे सुट्टी घेतलीच आहे, तर थोडं काम आहे ते पण करून, जास्त नाही करून उन्हात, पण जे काम आहे ते करून घेऊ. 9:30 वाजले, मी आवरते पटापटा, भांडे वगैरे स्वयंपाक करते. तर मी येतो जाऊन, तुम्ही थांबा. One eternity later. सो फायनली आंघोळ वगैरे झाली आणि मस्तपैकी गरमागरम पोळ्या केल्या. आता फक्त भाजी व्हायची आहे, तर
जसं की मगाशी गौरवने सांगितलं, तो गेला आहे सलॉनमध्ये, त्याचीवाली दाढी वाढली आहे ते करायला. सो तो आला की मग बघते कशाची भाजी बनवायची. तसं तर मी विचार केला की डाळ वांग जे असतं त्याची भाजी पण टेस्टी लागते. गौरव पण खूप खातो, गौरवलाही आवडते. सो म्हटलं चला आज वांगे आहे तर डाळ वांग बनवा. तर म्हणून मग मी पोळ्या करून घेतल्या आताच आणि थोडे केस सुकवते म्हटलं. पूजा वगैरे झाली माझी थोड्या वेळ आधीच, फक्त कपडे व्हायचे कारण कपड्याची साबण संपलेली आहे. कारण आम्ही आता डीमार्ट पण नाही गेलो बरेच दिवस झाले. आय थिंक तरी 1-1.5 महिना 2 महिने तरी जास्त झालं असेल, कारण आम्ही लास्ट टाईम गावाला जायच्या आधी गेलो आय थिंक. 11:30 वाजलेले आहे. गौरव अजूनपर्यंत यायचं आहे, बहुतेक आता येऊन जाईल, त्याचंच वेट करते आहे. आणि आलाय. सरळ थांब. आपल्या बापाचं घर आहे. नाटकं कापले का? एवढे बारीक केले? एवढे बारीक कशाला केले? बारीक नाही ना, साईडनं का बरं एवढं टाकलं गेलं? एवढं टाकलं कशाला केलं पण साईडने? नाही ना, साईडने टाकलं कुठं गेलं? याच्यात काय चिमणीचे पिल्लं ठेवणार आहे का मग? आणि इथे काय करणार आहे मग? हा रस्ता आहे का? फसला. चल जा आंघोळीला जा. अबे साले. आता बघू दे बरं मला थोडंसं साईडने केस, तेवढे दिसून नाही राहिले पांढरे. आल्यावर पण लावू शकतो आरामात. कपडे धुवायचे, माझ्या कपड्याच्या साबणची वेट करत आहे. हे बघा गौरव कपड्याची साबण घेऊन आली, सर्फ एक्सेल आला आहे, सर्फ एक्सेल घेऊन आलाय आणि आंघोळ करणार आहे. A few moments later. तर गाईज मी मगाशीच आलो, अशी कटिंग केली आहे खूप दिवसानंतर, जास्तच वाढली होती काही. आणि आता 12:30 वाजले, आम्ही निघालो आहे, तयारी झाली. एकच सिंगल कोणती द्या. सो गाईज आता झालो आहे रेडी आणि आम्ही निघालो आहे बँकमध्ये जायचं. तिथे चाललो आहे. केस निघाले नाही ना माझे? थोडं टाईट करते मी, ढिले झाले होते. एवढी खतरनाक ऊन आहे, भयंकर. लिटरली सांगतो, जायची इच्छा नाही होऊन राहिली, पण काय करता. आजच्या ब्लॉगला पण स्कार्फवाला पण स्कार्फ बोलू शकता तुम्ही, स्कार्फ घातला कमेंट केली होती, कारण की ऊन एवढी आहे डेंजर. चला आम्ही आता निघतोय, नंतर बोलते पुढे. गाईज डेंजर ऊन आहे, भयंकर. मला असं वाटते टेम्परेचर 40च्या वर आहे. हातच काम नाही करत माझा. Keep right. One hour later. आमचं काम झालेलं आहे बँकेचं आणि आता आम्ही निघालो आहे. तर आधी आता थंड काहीतरी पिणार छानपैकी, कारण खूप तहान लागली आहे, जोरात तहान लागली आहे मला काय म्हटलं गौरव ऐक ना, बँकवाला ॲटलीस्ट थंड पाणी तरी विचारून म्हटलं, एवढं उन्हातून गेलं. पकड हे मोबाईल मी बांधते, बापरे काय गरम वाटतं. A few moments later. तर आता आलो आहे आम्ही मॉलमध्ये आणि माझे ग्लव्ज बघा कसे झाले. आम्ही मॉलमध्ये कशासाठी आलो हवा घ्यायसाठी. असं काही नाही, आम्ही एसीची हवा घ्यायला नाही आलो आहे. हा काय मस्त पार्किंगमध्ये थंड वाटतंय गौरव. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. येते का? नको. नाही पाटामध्ये पाहिलं तर मग कुठं पाहिलं तुम्ही तो. मी शॉपिंग केली आहे जराशी या पोट्टीसाठी. आणि तिकडे माहिती आहे का हवा चालू आहे, फॅन चालू आहे. मस्त वाटतं. येते का? हे खेळ भांडवले घेऊन पाहिजे मला. नाही येते कामात. तांदूळ वगैरे धुतो त्याच्यासाठी नाही, ते दुसरं असते त्याला. फ्रुट्स वगैरे धुवायला वगैरे मला खेळ भांडवले घेऊन पाहिजे हे मला.
नाही हे घेऊन पाहिजे मला. अरे घे ना. नाही पाहिजे छोटे ऑनलाईन भेटेल. छोटेवाले पॅक ऑनलाईन भेटेल. बॅग आहे ना तिथे. विसरलो होता गौरव. अरे यार मला तर खूप डिफिकल्ट आहे. मी कशी करू? गौरव मी पडते. गौरव चाललंय आणि माझ्या इकडे हाल होऊन राहिले. माझ्याकडे हेल्मेट आणि बॅग आणि तिकडे गौरवकडे जिओ मार्टची बॅग आहे ज्याच्यामध्ये थोडी ग्रॉसरी घेतलेली. बरेच दिवस झाले रूमवर ग्रॉसरी नाही घेतली. आणि हे बघा इकडे कार्टून. आणि मी माहिती आहे का स्लिप होत होती माहिती आहे माझ्या चप्पलमुळे. चप्पलला ग्रिप नाही आहे गाईज त्यामुळे चांगलीशी स्लिप होत होती मी इथनं. खरंच यावर ना खूप भीती वाटते. आज पिशवी खूप अशी तकलती एकदम म्हणजे ती पिशवी तुटून जाईल अशी आहे. त्याला खालून हात दे. फक्त कुठे इथे पार्किंगपर्यंत चल. बाकी तर मग हे बघा कार्टून. गौरवनी पिशवी बघा कशी पकडलेली आहे. ओझं जास्त झालंय. सामान जास्त झालं गौरव. A few moments later. तर गाईज वातावरण थोडंसं बिघडलेलं दिसून राहिलंय आणि हवा पण डेंजर हवा सुरू आहे. One eternity later. One hour later. तर मंडळी आता आलो आहे मी आणि बाहेर जातो तो एवढा खतरनाकपणे मोसम बनला होता म्हणून फटफट आलो. अजूनही बाहेर दरवाजा बाहेर पाय टाकला तेवढी थंडी हवा लागते मस्त. तर काही वस्तू घेतल्या. तर एवढा मोठा पेटरा घेतला आहे तो थोडा वेळ दाखवू. पहिले चाय पिऊन घेऊ. डोकं दुखून राहिलं तर म्हणून. इथं तेल कशाचं सांडलं मला समजलं नाही. पिल्लू चाय लो चाय. एक कप मोठा एक कपला दोन्ही याची जोडी फोडली. याची फोडली त्याची फोडली. येस. तर आता चहा पितो आम्ही. आणि तिथे जो दिसून राहिला तुम्हाला क्रॅक जॅक त्याला काढ रे बाहेर रे. चालेल मारतो. काढ बाहेर त्याने. वा चवळी. व्हेरी गुड. वालाची. व्हेरी गुड. अरे बाबा गवारचा शब्द येत नाही सगळ्या. 2000 years later. काहीच आता आमचं जेवण झालंय आणि 10 वाजले रात्रीचे. सो बसलो होतो थोडा वेळ. म्हटलं चला तुम्हाला आता थोडं सामान दाखवते की मी काय काय घेतलं आज. एवढं काही खूप विशेष नाही घेतलं पण जेही काही घेतलं मी जेही काही ग्रॉसरीमध्ये म्हणा तर इथनं तुम्हाला क्लिअरिटी चेंज दिसत असेल. त्याचं कारण की मोबाईल झालेला आहे फुल. आता आम्ही डेटा काढणारच होतो तर म्हटलं ब्लॉग एंडिंग करून डेटा काढून घेऊ. सो चला जाऊ द्या आपला. तर आता तो टॉपिक नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवणार होती की काय काय शॉपिंग केली आहे. 10 वाजलेले आहेत. तर चला काय काय घेतलं आहे ते दाखवते मी तुम्हाला. आणि जर का कोणी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा यार. सबस्क्राईब करा आणि सोबत कमेंट पण करा. जेही कोणी आता आपल्या चॅनलशी नवीन नवीन लोक जुळलेले आहे जेही ब्लॉग बघताय कंटिन्यू रोज ब्लॉग कोण कोण बघता मला कमेंट नक्की करा. आणि सोबतच तुम्ही कुठनं ब्लॉग बघत आहे ते पण सांगा म्हणजे मला कळते की आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये कोण कोण कुठनं जुळलेलं आहे. मगाशी काय आहे ना खूपच पॉझिटिव्ह झाली होती. सगळं सामान मी आणलं आहे आणि बाईकवर बसून आले. तर मला पिशवीची थोडी गॅरंटी नाही वाटत होती पण आली ती घरपर्यंत व्यवस्थित सुरक्षित. सगळ्यात आधी आपल्या ग्रॉसरीमध्ये मी काय शॉपिंग केली तर मी गेली होती जिओ मार्टमध्ये. जसं की तुम्हाला मगाशी फॅन
बंद केला मी कारण तुम्हाला आवाज नाही येईल म्हणून. तर मी जिओ मार्टमधनं शॉपिंग करते नेहमी, ग्रॉसरी वगैरे, जसं की डीमार्टमधनं पण कधी कधी करते बाय चान्स. पण जिओ मार्टमध्ये आम्ही जास्त जातो कारण मला तरी असं वाटतं की जिओ मार्टमध्ये जेवढे काही म्हणजे प्रोडक्ट्स वगैरे जे काही ग्रॉसरी आहे ते थोडी डिस्काउंट पण असते आणि चांगली क्वालिटी पण असते. सो म्हणून मग आम्ही जिओ मार्टमधनं शॉपिंग करतो. तर मी तुम्हाला सगळ्यात आधी दाखवणार. मी सगळ्यात महत्त्वाचं घेतला, मला जे घ्यायचं होतं ते. तर पोळीचा जो पॉट असतो ना तो घेतला. मला घ्यायचा होता मिल्टनचा, पण मिल्टन आणि होमवनची क्वालिटी सेमच आहे आणि आय थिंक सिमिलरच आहे जवळपास. तर म्हटलं चला, मला ऑफमध्ये पडलेला हा 399ला, सो म्हणून म्हटलं चला चांगला ऑफर मिळाला तर घेऊन घेऊया, म्हणून मग मी घेतला. आणि तुम्ही तर बघितलं असेल लास्ट व्लॉग जेव्हा मी बोलत होती की मला पॉट घ्यायचा आहे, पोळी पॉट घ्यायचा आहे छानवाला कमी रेंजमध्ये, तर हा मला बऱ्यापैकी वाटला. हा 1 वर्ष जरी ॲटलिस्ट तरी भरपूर आहे, तरी आपले पैसा वसूल होऊन जातो. आणि बघू शकता तुम्ही असं आहे आणि क्वालिटी पण छान आहे. तर होमवन ब्रँडच आहे हा एक प्रकारे, रिलायन्सचा ब्रँड आहे. याचा लॉक कसं होतं, हां सो असं. तर बघा किती छान क्वालिटी आहे आणि एकदम म्हणजे मिल्टन सारखंच आहे, एकदम स्टील आहे आणि प्लास्टिकचे इथे हां दोन्ही स्टील आहे, इनर आउटर. आणि थोडं मी मला ते हवन सामग्रीचे एक ग्रुप पॅकेट दिसले मला छानपैकी सायकल अगरबत्तीवाला, ते घेऊन आली आणि इतकं स्वस्त मिळालं ते. हा पॅकेट मला मिळालेला आहे 60 रुपयाला फक्त, म्हणून एवढा मोठा पॅकेट. मी सायकलचा होता आणि सायकल ब्रँड खूप जुना आहे. हो सायकल ब्रँड खूप जुना आहे म्हणून मी घेऊन घेतला. सोबत गौरवने 60 रुपीजचं होम गार्ड घेतलं, जे की फ्लोर क्लीनर. आम्ही घेत नाही याचं होमगार्डचं, बट यावेळेस होमगार्डचं आणलं आहे आम्ही. आणि मुंगाळ, जसं की मुंगाळचं मला खूप जास्त काम पडतं. कधी इडली बनवते, कधी मेंदू वडा बनवतो आपण. हां तांदूळ आणि मुंगाळ वगैरे टाकून. हां आणि कधी जे काही आपल्याला लागतं ते मी तर असं भिजत घालून पण खातो आम्ही, त्याच्यामुळे मग मी एक पॅकेट घेऊन घेतलं कारण एवढं घेतलं की बरेच दिवस जातो. ती होम. आणि एक घेतला ब्लॅक शॉप हरिदर्शनचा, त्याचा सेंट एवढा बाहेर येऊन राहिला पॅकेटचा. एक गुगल आणि एक सेन्सोडाईन घेतला, जे की तुम्हाला माहिती आहे आम्ही नेहमी सेन्सोडाईन यूज करतो आणि बऱ्याचदा तुम्हाला आमच्या ग्रॉसरीमध्ये सेन्सोडाईन दिसतो. आणि हे 2 घेतले मी. धूप आहे. तर हे जे आहे ना 39 रुपीजला पडलं एक, आणि याची क्वालिटी एवढी छान वाटली, मजबूत आहे म्हणून मी हे 2 घेतले. 39ला इझिली परवडले. म्हटलं छान आहे, आपल्याला पॉट वगैरे ठेवायला नाही का, पोळी पॉट वगैरे. 40 में दो. आणि गौरवचं नेहमीप्रमाणे काम, ते वायपर एवढ्या जागे तू गौरव आणि एवढ्याला खराब होतं, तर याला म्हटलं यावेळेस तरी चांगल्या रीतीचं घे, म्हणजे जेणेकरून त्याचा फेकायची गरज पडणार नाही, कारण आमचे दोन्ही वायपर खराब निघाले. हे टाकलं ना फ्रीजमध्ये, या ते आमचे चेंज होत राहते. आम्ही एकच ऑइल घात नाही त्यामुळे. आणि इव्हाचा एक परफ्यूम घेतला, कारण इव्हाचा परफ्यूम बघितला की जुनी आठवण यायची म्हणून होतं, जुनी आठवण येते म्हणून म्हटलं चला. पहिले मी हा परफ्यूम खूप जास्त यूज करते, पण याच्यामध्ये पिंक फ्लेवर यूज करायची. मॅक्समध्ये गेलो होतो आम्ही आणि मॅक्समधनं शॉपिंग केली थोडं. गौरवसाठी घेतलाय छानसा एक पॅन्ट मस्तपैकी 699चा मॅक्सचा. तर हा शॉर्ट पॅन्ट आहे, बघू शकता. हा मी पण घालू शकतो आणि गौरव पण घालू शकतो. मी गॉगल घेतलाय रेव्हनचा. नाही पण क्वालिटी खूप छान आहे, सॉफ्ट आणि मस्त. हे बघा 3/4 म्हणजे छोटा पॅन्ट आहे जो घरी घालतो तो. आणि हा पॅन्ट प्राइस माहिती असते तेव्हा पाहिजे असते ना, हा पॅन्ट मला पण होतो तेव्हा रिटर्न ठेवला असता मी. आणि मला परवडला हा, कारण असं कॉस्टली नाही आहे. हा 599ला म्हणजे 600लाच पडला हा पॅन्ट. तर घरी घालायला म्हणून घेतला मी. टी शर्ट घेतला, मला खूप जास्त आवडलेले कलर. हा एक कलर मी म्हटलं लार्ज घेतली की काय. आणि एक हा कलर मी गौरवला खूप दिवसापासून घ्यायला बोलत होती. फक्त कितीला घेतल्या माहितीये का, 199ला. आणि क्वालिटी पण छान आहे, घरी घालायला मस्त टी शर्ट्स आहे. तर 199ला एकदम मस्त. मॅक्सच्याच आहे ह्या पण. आम्ही जुडिओच्या पण घ्यायचो, पण आता मॅक्सच्या आणल्या यावेळेस. जुडिओमध्ये आम्ही गेलोच नाही बरेच दिवस झाले आय थिंक, आहे ना. आता या टी शर्ट बेटा घरी घालायला काढायचे नाही, सगळ्या टी शर्ट काढलेले आहेत. तू समजलं का, या टी शर्ट आता तिकडे घालायचे.
तुझे पॅन्ट पण दोन्ही टी शर्ट मॅच होते. मस्त पेस्टल कलर घेतलाय, दोन्ही पण पेस्टल कलर आणि छान. खूप छान वाटते. म्हणजे कमी रेंज मध्ये घरी घालायला काही नाही होत, तेवढं काय आपण ब्रँडेड नसतं घालत घरी. आता सगळे लोक बोलत, म्हणजे सगळे नाही पण बरेचसे लोक असे बोलत असेल ना 199ला एवढं स्वस्त घालतात. स्वस्तचं नाही आहे, कापड क्वालिटी खूप छान आहे. तर असं होतं आजचा दिवस. आम्ही शिकली आज शॉपिंग आणि ग्रोसरी शॉपिंग. सो जेवण वगैरे झाले आमचे. आता आम्ही करू ब्लॉग एडिटिंग, म्हणजे जवळपास 12 वाजेपर्यंत, 12-12:30 वाजेपर्यंत. देन त्याच्यानंतर स्लीप मोड. तर चला, आजचा ब्लॉग कसा होता ते पण सांगा कमेंट करून. आणि जर का चॅनलवर नवीन असाल किंवा हा ब्लॉग नवीन लोक बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आणखी पण इंटरेस्टिंग ब्लॉग्स येणार आहे जे की बघायसाठी तुम्ही प्ले बटन बेल आयकॉन प्रेस करा. आणि तेच आपलं गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. सो चला, लाईक करायला विसरू नका जर इथपर्यंत ब्लॉग तुम्ही बघितला. राईट. आणि कमेंट पण करा मला. मी जसं मगाशी म्हटलं की कोण कुठनं आहे तर ते पण सांगा मला. नवीन नवीन लोक ब्लॉग बघत आहे पण सांगत नाहीये तर सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्ही कुठनं ब्लॉग बघताय. आणि चला मग करा, सबस्क्राईब करून द्या प्लीज. आता ब्लॉग बघून वापस नका जाऊ, पहिले सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नेक्स्ट ब्लॉगची नोटिफिकेशन पण लवकरच मिळून जाईल. आणि कसे वाटत आहे ते पण सांगा. तर चला, बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.